आपल्या आयुष्यामध्ये कुठे आपण स्टक झालो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचदा माणूस दिवसभरात कितीतरी वेळा स्टक होतो आहे आणि हे स्टक होण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की कळत नकळत ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये निघून गेलं आहे. एखादी गोष्ट ज्यावेळेस रिपीट होते आपण का स्टक होतो? कारण बऱ्याचदा आपल्याला स्वतःचा कम्फर्ट झोन तोडता येत नाही आणि एकदा कम्फर्ट झोन तोडला, जे काही सक्सेसफुल लोक पाहिलेत, मग ते कोणीही असू देत, त्यांनी आपला कम्फर्ट झोन तोडलेला आहे. जसं की अमिताभ बच्चन अजूनही पहा की त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला सांभाळावं लागतं. म्हणजे त्यांनी अजूनही म्हणजे आत्तापर्यंत आपण जर प्रोग्रामिंग या वयात जर असतो तर आपला काय प्रोग्रामिंग झालेलं आहे की जसं की 60 वर्ष म्हणजे आपलं म्हातारपण सुरू झालं, आपण कामातून संपलो. पण हे जे स्टक आयुष्य आहे कोणत्याही वयामध्ये याच्यातून आपल्याला बाहेर पडता येतं. जसं की एखादा बिझनेसमन असेल, त्याला योग्य डिसिजन येत नसतील किंवा चुकीचे पॅटर्न तयार झाले असतील किंवा चुकीच्या सवयी त्याच्यामध्ये आल्या असतील, मग ते कोणी असू देत, गृहिणी असू देत, विद्यार्थी असू देत. विद्यार्थी पहा अभ्यासामध्ये स्टक झालेत, एक्झाममध्ये ते स्टक झालेले असतात. बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांना फिअर असतं, स्टेज फिअर असतं किंवा मनमोकळेपणाने बोलता येत नाही. कारण स्ट्रेस फ्री लाईफ ज्यावेळेस माणसाचं होतं आणि ही गोष्ट किती गरजेची आहे. जर फायनान्शियल फ्रीडम हे जर तुम्हाला गरजेचं आहे तर मेंटल हेल्थ फ्रीडम हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण एक सुंदरशी अशी टेक्निक यूज करणार आहोत आणि ह्या टेक्निकने आपण ह्या सगळ्या स्ट्रेस, एन्झायटी आणि ह्या आपला जो कम्फर्ट झोन आहे त्याच्यामध्ये आपण बाहेर पडणार आहोत. पण त्यासाठी ॲक्शन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे ॲक्शन घेण्याचं काम हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. ह्या जगात तुम्हाला दुसरं तुमच्या मनाला कोणी हलवू शकत नाही. परंतु आपण एका टेक्निकद्वारे याच्यातून बाहेर पडणार आहोत आणि या कम्फर्ट झोनमधून ज्यावेळेस आपण बाहेर पडू त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काय येणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे जे आता मी टेक्निक घेत आहे याच्यामध्ये एक तर तुमची एकाग्रता वाढेल, स्मरणशक्ती वाढेल, ग्रास्पिंग लेवल फास्ट होईल, तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल, तुमचं फिअर निघून जाईल, तुमचं डिसिजन मेकिंग चांगलं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमची कामाची कार्यक्षमता वाढेल. जे काही इन्स्ट्रक्शन देणार आहे हे टेक्निक करण्यापूर्वी, तर तुम्ही जिथे असाल तिथे, समजा तुमचा दुपारचा वेळ आहे, तुमचं जेवणाची सुट्टी आहे, अशा वेळेस तुम्ही करू शकता. किंवा घरी असाल, तुम्ही एकटे असाल, कारण 2 मिनटं आपल्याला फक्त शांत बसायचं आहे. तसंही कुठेही करू शकतो, पण फक्त कुठे करू नये तेही महत्त्वाचं आहे. ड्रायव्हिंग करताना मात्र ही टेक्निक करायची नाही आहे किंवा काही महत्त्वाची कामं मशीनवर काम करत असताना ही टेक्निक करायची नाही आहे. हां, जिथे तुम्हाला रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर किंवा दुपारचा ब्रेक असतो जेवणानंतर तेव्हा, किंवा जिथे जिथे तुम्हाला शांत वेळ आहे तिथे तुम्ही हे टेक्निक जरूर वापरू शकता. तर आता आपण शांत बसा, दोन्ही डोळे बंद करा आणि मी जे सांगतो आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. मोठा श्वास घ्या, श्वास घ्या, सावकाश तोंडाने श्वास सोडा. फक्त कल्पना करत जायचं आहे, घ्या मोठा श्वास, सावकाश श्वास सोडा. आता श्वास घेताना मी सांगतोय ते फक्त कल्पना करायची आहे. या विश्वातील सगळा ऑक्सिजन मी शोषून घेत आहे अशी कल्पना करा आणि एक दीर्घ श्वास घ्या. तो श्वास जास्तीत जास्त वेळ रोखून ठेवा आणि मनातल्या मनात बोला, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी माझ्या चांगल्या कामासाठी कार्यरत होत आहे, कायमसाठी टिकून राहत आहे. आणि सावकाश तोंडाने श्वास सोडून द्या. श्वास सोडताना 3 वेळा मनातल्या मनात रिलॅक्स 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 म्हणा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या. या विश्वातील सगळा ऑक्सिजन मी शोषून घेत आहे, या विश्वातील सगळी सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी मी शोषून घेत आहे आणि श्वास रोखून ठेवा. मनातल्या मनात कल्पना करा, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी कार्यरत होत आहे, कायमसाठी टिकून राहत आहेत आणि श्वास सोडताना 3 वेळा रिलॅक्स 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 म्हणा. आता लास्ट टाईम
घ्या मोठा श्वास. या विश्वातील सगळं ऑक्सिजन, सगळी सकारात्मकता मी शोषून घेत आहे. श्वास रोखून ठेवा. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी सकारात्मकतेने कार्यरत होत आहेत, कायमसाठी टिकून राहत आहेत, घट्ट होत आहेत. आणि श्वास सोडताना 3 वेळा मनातल्या मनात रिलॅक्स 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 म्हणा. दोन्ही हात सोडा, चेहऱ्यावरून हात फिरवा आणि डोळे उघडा. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अगदी हलकं, मोकळं, अगदी रिलॅक्स वाटेल, अगदी फ्रेश वाटेल. आणि ही टेक्निक आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपल्याला ही टेक्निक करायची आहे. ही टेक्निक करता क्षणी तुमच्यातली कार्यक्षमता, तुमच्यात एनर्जी लेवल अगदी लगेचच वाढेल. अशा वेगवेगळ्या टेक्निक्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तशा कमेंट करा. मी तसे नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कायम तुमच्यासाठी प्रयत्नशील राहील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.